नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर चालू घडामोडी 2024चा हा पार्ट क्रमांक 6 आहे। तर यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करत आहे। जानेवारी 2024 पासून तर आजपर्यंतचे जे करंट अफेअर आहे त्यामधला हा पार्ट क्रमांक 6 आहे। तुम्हाला नक्कीच पार्ट 5 आवडलेले असेल। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो। आपल्या सर्वांना माहीत आहे की 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो। आता नारळ उत्पादनामध्ये मग प्रथम क्रमांक कोणाचा लागतो, तर तो लागतो केरळ या राज्याचा। आणि भारतामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्याचेच आहे। त्याचप्रमाणे 24/7 म्हणजे 24 तास लक्षात घ्या डिजिटल कोड सुरू करणारं पहिलं राज्य हे केरळच आहे। हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। त्याचप्रमाणे केरळला या ठिकाणी पेरियार एक व्याघ्र प्रकल्पसुद्धा केरळ या राज्यामध्येच आहे। ओके, पेरियार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते राज्य आहे केरळ राज्य, लक्षात असू द्या। आणि सप्टेंबर महिना जो असतो याला पोषण महिना म्हणून सुद्धा ओळखला जाते। ओके, पोषण महिना। आणि लक्षात असू द्या स्टुडंट, पोषण महिन्यामधला जो पोषण सप्ताह आहे तो 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो। त्यानंतर जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो, तर हा 28 सप्टेंबरला साजरा केला जातो। 2024ची थीम आहे ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज। ओके, रेबीजचे उच्चाटन वर्ष जे आहे ते आहे 2030 पर्यंत रेबीजचं उच्चाटन करायचं आहे। रेबीजवर लस जी शोधून काढली होती ती लुईस पाश्चर यांनी शोधून काढलेली होती। आणि रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे। ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी। त्यानंतर 54वा दादासाहेब फाळके अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे, तर मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आलेला आहे। त्यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे। आता इथं आयोग पद्मश्री किंवा पद्मविभूषण टाकू शकते, त्यामुळे 24चा आहे, लक्षात असू द्या पद्मभूषण। तिसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार। पहिला चित्रपट त्यांचा कोणता आहे, नक्की खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल प्लांट कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे, तर ते ठिकाण आहे पुणे। जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे जॉर्डन। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। राजधानी आहे अम्मान। आणि जीवाणू जो आहे कुष्ठरोगाचा त्याचं नाव आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री। आणि कुष्ठरोगाला एक दुसरं नाव आहे हॅन्सनचा रोग म्हणून कुष्ठरोग ओळखला जातो। त्यानंतर सर्वाधिक लक्षात घ्या इथं उपग्रह करा, सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे, तर तो आहे शनी। आणि लक्षात असू द्या त्याला 146 उपग्रह आहे आणि गुरुला 95 उपग्रह आहे। ओके, उपग्रह म्हणजे चंद्र होय। देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे, तर वसमत हिंगोली या ठिकाणी उभारण्यात येत आहे। जास्त जे उत्पादन आहे ते सांगली सातारा एरियामध्ये घेतलं जाते, परंतु पहिलं हळद संशोधन केंद्र हे वसमत हिंगोली या ठिकाणी स्थापन केलं जात आहे। पुरुष T20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज यामध्ये पार पडलेला आहे। अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलं। यामध्ये T20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये पार पडलेला आहे। तर विजेता कोण होता, भारत, आणि उपविजेता होता दक्षिण आफ्रिका। यामध्ये सामनावीर ठरले होते मॅन ऑफ द मॅच विराट कोहली, आणि मालिकावीर जे ठरले होते ते होते जसप्रीत बुमराह। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, 2 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो, कारण या दिवशी महात्मा गांधीजी यांचा जन्म झालेला होता। मग 2024ची थीम कोणती आहे, तर ती आहे शांततेची संस्कृती आपल्याला जोपासायची आहे, डेव्हलप करायची आहे। 8वा काझिंद युद्ध सराव 2024 कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडलेला आहे, तर भारत आणि कझाकिस्तान। आता काझिंदला जर आपण इंग्लिशमध्ये लिहिलं तर आपल्याला इथे दिसेल की कझाकिस्तान आणि इंडिया। याच पद्धतीने एक इंद्रयुद्ध सराव आहे जो की भारत आणि रशिया दरम्यान असतो, सो इंडिया आणि रशिया। तर तुम्हाला अशा काही हिंट मिळू शकतात। भारत आणि कझाकिस्तान दरम्यान हा 8वा काझिंद युद्ध सराव पार पडला। ठिकाण आहे उत्तराखंड या राज्यामध्ये। मग आपल्याला उत्तराखंडबद्दल काही माहिती असली पाहिजे। जिम कार्बेट जे नॅशनल पार्क आहे, ज्याचं नाव आता अलीकडेच रामगंगा नॅशनल पार्क झालेलं आहे, पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेटच होता। राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये आहे। लायकेन पार्क भारतातला पहिला उत्तराखंड या राज्यामध्येच आहे। अवॉर्ड, आता इथं बघा, इथं आर्म करा, आर्म फोर्सेस, लक्षात असू द्या स्टुडंट, आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला महासंचालक कोण झालेल्या आहे, तर त्यांचं नाव आहे आरती सरीन। मग महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे, सुजाता सौनिक। त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख आहे शोमिता बिश्वास। आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका आहे रश्मी शुक्ला। तर हा पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करा। देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते आहे महाराष्ट्र।
ओके. त्यानंतर बघा ते आपलं राज्य आहे महाराष्ट्र. फक्त गाईला राज्यमातेचा दर्जा देणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे आणि गायीसाठी अभयारण्य काढणारं जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश. ओके, लक्षात असू द्या. फक्त गायला राज्यमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड आणि देशी गायला राज्यमातेचा दर्जा देणारं ठीक आहे ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र. ओके, लक्षात असू द्या. मग कोणकोणते आहे याच्यामध्ये, तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की मराठवाड्यामध्ये देवणी आणि लाल कंदारी जाती आढळतात गायीच्या. पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी नावाच्या गायच्या जाती आहे. तर विदर्भात आहे गौळाऊ. ओके, एक तर तुम्हाला हे असे प्रदेश विचारू शकते किंवा मग जिल्हे, जसं देवणी उस्मानाबाद तर बघा मराठवाड्यामध्ये येते, डांगी रायगडमध्ये येते म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये येते, गौळाऊ नागपूर म्हणजे इकडे बघा तुम्हाला विदर्भ दिसेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक आहे सोरटी. सोरटी ही गायची जात अहमदनगरमध्ये आहे. ओके, सो हे जोड्या लावण्यासाठी जिओग्राफीमध्ये तुम्ही पाठ करून घ्या. पशुधनाबाबत क्रम, आता पशुधनामध्ये आपला क्रमांक 7वा लागतो तर कुक्कुटपालनामध्ये 5वा क्रमांक लागतो. आता पशुधनामध्ये सर्वाधिक आपल्या इथं गुरे आहे म्हणजे बैलगाय, 2 नंबर शेळी बोकड, 3 नंबर म्हशी रेडे आणि 4 नंबर आहे मेंढी. आता एखाद्या गावाचं जरी उदाहरण घेतलं तर तुम्हाला तिथे बैलगाय जास्त दिसणार, मग शेळी बोकड, नंतर म्हशी रेडे आणि नंतर मेंढ्यांची संख्या दिसेल. तर असाही तुम्ही क्रम पाठ ठेवू शकता. ग्रामसेवकाचे नवीन नामकरण आता ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आलेले आहे. अगदी बरोबर आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवकच असतो. आता बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो आहे स्टुडंट 1958मध्ये काही महत्त्वाच्या कलम, आता याच्यातली जी एक कलम दिलेली आहे तुम्हाला इथं दिसत असेल, तर इथं ग्रामसेवक 40 नाही पाहिजे, इथं 60 कलम आहे. ओके, कलम 60मध्ये ग्रामसेवकाचा उल्लेख आहे. एकदा तुम्ही चेक करून घ्या. सरपंचाची कलम आहे कलम 30, उपसरपंचाची कलम आहे 30A आणि सरपंच समिती जी आहे त्याची कलम आहे कलम 77A. ओके, या पद्धतीनं. आता तुम्हाला जर विचारलं की ग्रामपंचायती संबंधित राज्यघटनेमध्ये कोणती कलम आहे ग्रामपंचायतीचे संघटन, तर ती कलम 40 आहे स्टुडंट. ओके, सो कलम 40 तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. ओके, सो ग्रामसेवक इथं 60 आहे का एकदा ती तुम्ही चेक करून घ्या. ओके, त्यानंतर आता इथं बघा ग्रामपंचायत अधिनियम कधीचा, तर तो आहे 1958चा. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961चा. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949चा. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हटलं तर 1888चा आणि नागपूर महानगरपालिका कायदा म्हटला तर 1948चा. तर हे सुद्धा तुम्हाला जोड्या लावणीमध्ये विचारल्या जाऊ शकते. आपल्या चॅनलचं एकच उद्दिष्ट आहे की जे करंट अफेअरमध्ये चर्चेत आहे ते सब्जेक्टमध्ये जाऊन इथे क्लिअर करून देणे आणि तोच प्रयत्न आपला नेहमी राहिलेला आहे. त्यामुळं आपल्या जे लेक्चर होते त्या लेक्चरला चांगलं यशसुद्धा येत आहे. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर हे पुस्तक लिहिलेलं आहे अरुंधती रॉय यांनी. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, थ्रू द ब्रोकन ग्लास हे पुस्तक कोणी लिहिलं होतं, तर आपल्या देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.